पतींच्या मध्ये सुद्धा पती पत्नींच्या मध्ये एकमेकांच्या वरती विश्वास आहे, म्हणून तर संसाराचा रथगाडा चालू आहे. बाईच्या मनात आलं तर एकच थेंब टाकण्याची गरज आहे, पण तरी सुद्धा मालक विश्वासानं विश्वास ठेवून रोज भोजन करण्याचं काम करतात. का? तेवढा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आपण भगवान परमात्माच्या वरती ठेवायचा आहे आणि संतांच्या वरती ठेवायचा आहे. का? भगवान परमात्मा वरती किती विश्वास असावा. सुंदर असा प्रसंग आहे. ज्या वेळेला महाभारताचे युद्ध होणार आहे, त्या युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताला भेटण्याकरिता आलेत. दुर्योधन आला, भगवान परमात्माच्या डोक्याजवळ बसला. अर्जुन आला, भगवंताच्या चरणाजवळ बसला. सगळ्यात पहिले देवानं कोणाला पाहिलं? अर्जुनाला. विचारला, अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतो, देवा त्याच्या अगोदर मी आलोय, तुला दिसलाच नाही म्हणे. बरं येणं कशाकरिता केलं म्हणे? काय नाही, भगवान परमात्मा देव म्हणे तुमची सहाय्यता घेण्याकरिता आलो आहेत. भगवंत म्हणतात, एकीकडून माझं पूर्ण सैन्य राहिलं आणि एकीकडून फक्त मी एकटा. दुर्योधनाने विश्वास नाही ठेवला. दुर्योधनानं भगवान परमात्माकडून मागितलं, पण शेवटी विजय कोणाचा आहे? लोक दुर्योधन बुद्धीचे सध्याच्या काळात देव कोणालाच नकोय, देवाकडूनच पाहिजे. देवा मला हे द्या, देवा मला ते द्या. पण त्याचा सुद्धा स्वभाव आहे, घेश तेवा देशी ऐसा असं अशी उदाहरण. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या सूर्योदयापर्यंत धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. भगवान परमात्माच्या पायाखालची जमीन हदरली. मध्यरात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेकडे आले. द्रौपदीला सोबत घेतलं आणि पितामहाच्या जवळ गेले. पितामह भीष्माचार्यांच्या जवळ आणून द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि बांगड्याचा आवाज करायचा, दर्शन घ्यायचंय. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत दर्शन घेतलं, बांगड्या वाजवल्या, अखंड सौभाग्यवती भव. किती विश्वास असावा हे सांगते. तीनदा दर्शन घेतलं, परत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी माताच धाय मोकलून रडू लागल्या. पितामह महात्मा, हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? डोळे उघडून पाहतात. पहिला प्रश्न केला, तुला घेऊन कोण आलाय? सांगितलं, माझा गडी मला घेऊन आलाय. ज्या वेळेला धावत पळत गेले, द्वारावरती येऊन पाहिलं तर द्रौपदी मातेच्या चप्पल हातात घेऊन खांद्यावरती घोंगडी टाकून जगाचा मालक वाट पाहत बसला होता द्वारावरती. पितामहांनी पाहिलं, लोटांगण घातलं. भगवान तुम्ही जर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आले आगाधनी वरया. भगवान तुम्ही जर प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे असेच उभा असाल ना, तर माझ्यासारखी किती पितामह झाले तरी त्या भक्ताचा केसही वाकडा होऊ शकत नाही. भगवान परमात्मा तिथून निघाले, अर्जुनाकडे आले. अर्जुन घोरत होता. सकाळी पहाटेची वेळ झालेली. घोरताना अर्जुनाला उठवलं. अर्जुना अरे उठ. तेव्हा का उठवता? मला साखर झोप लागलेली आहे, झोपू द्या ना. अर्जुना, अरे काल पितामहांची प्रतिज्ञा नाही ऐकली का? म्हणे माझ्या समोरच तर गेली, मी तिथेच होतो, तरी तुला झोप लागली रे कशी? बसलेल्यांपैकी मला सांगा, उद्या 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहात असं समजल्यावर किती जणांना संध्याकाळी झोप लागला? पण अर्जुन घोरत होता. सूर्योदयापर्यंत एकही पांडव जीवित राहणार नाही प्रतिज्ञा ऐकली तरी घोरत होता. का? देवाच्या वरती किती विश्वास असावा. अर्जुन, अरे तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? मला सांगण्याचं तात्पर्य आहे, एवढा विश्वास भगवान परमात्मावरती आपला असावा. देवाला सांगायचं आणि एकदा समर्पण करा. भगवान परमात्मा कधीच तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. का? सगळ्यात मोठं समीकरण आहे. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा उत्तर सांगितलंय, कधीच अपघातात मृत्यू होत नाही अजिबात. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, तेने माया जाळ आणि केसाला धक्का लागणार नाही. का? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तिथे कडी काळाचा रिग नाही, फक्त भजन करा. का करावी संताची संगती? त्याच्या पुढे सांगते. महिला